हॅलो ब्युटिफुल लेडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनु विथ ट्रेंड. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ परत एकदा माझ्या 40, 50 आणि 60 वयाच्या मैत्रिणींसाठी आहे. आता लग्नाचा सीझन आहे आणि संध्याकाळचे काही लग्न किंवा रिसेप्शन किंवा पार्टी वगैरे असतात. त्यामध्ये माझ्या वयस्कर मैत्रिणींना कळत नसेल की आपण काय वेअर करावं आणि छोटी मोठी काही फॅशन करायची असेल तर ती कशी करायची. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. खूप छान छान फॅशन टिप्स तुम्हाला देणार आहेत, त्या नक्की फॉलो करा. अगदी सिम्पल, सोबर आणि तुम्हाला छान एलिगंट असा लूक तुम्हाला तयार करायचा असेल तर आजच्या ह्या काही टिप्स मी देत आहेत, त्या नक्कीच फॉलो करा. साडीमध्ये तुम्ही अगदीच हेवी साडी न नेसतात कॉटन सिल्कच्या साड्यांना प्राधान्य द्या. कॉटन सिल्कच्या साड्या खूप छान दिसतात आणि त्या सिंगल कलरमध्ये आणि छान गोल्डन बॉर्डरमध्ये असतात. तर त्या तुम्ही संध्याकाळच्या पार्टीला किंवा रिसेप्शनला नक्की नेसा. एक छान असा रॉयल लुक येतो, त्यामध्ये एलिगंट लुक येतो. तर अशा छान तुम्ही कॉटन सिल्कच्या साड्या नेसू शकतात, ज्याच्या सुंदर सुंदर बॉर्डर असतात, गोल्डन बॉर्डर असतात, काही प्रिंटेड बॉर्डर असतात किंवा मग लायनिंगच्या अशा बॉर्डर असतात. तर तशा बॉर्डरच्या कॉटन सिल्कच्या साड्या तुम्ही नक्कीच वेअर करायला पाहिजे. खूप सुंदर लुक येतो. किंवा मग तुम्ही थोड्याशा हटके पण सिंपल लुकच्या साड्या नेसायला पाहिजे. अगदीच भरजरी किंवा खूप वर्कच्या हेवी वर्कच्या साड्या टाळायला पाहिजे. खूप छान छान आता नवीन नवीन निघाले आहेत की कलमकारी आहेत किंवा जयपुरी प्रिंट आहेत. थोडासा राजस्थानी टचच्या ज्या साड्या असतात ना, संध्याकाळच्या वेळेस खूप छान दिसतात. किंवा एखादा सिल्कमध्ये, मिक्स सिल्कमध्ये जर फॅब्रिक असेल तुमच्याकडे साडी, तशी तुम्ही वेअर करू शकतात. कारण ह्या साड्या संध्याकाळच्या वेळेस खूप छान रॉयल लुक देतात. किंवा मग तुम्ही बेंगॉली टाईप जे कॉटन आहेत तशा साड्यासुद्धा तुम्ही निवडू शकता. तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस ना त्या कम्फर्टेबल देखील असतील. अगदी म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप गरम होते, संध्याकाळच्या वेळेस देखील तर तुम्हाला गरमही होणार नाही, थंडावा देतील ह्या साड्या आणि खूप छान लुकसुद्धा देईल. यावर ब्लाऊज कसे शिवायचे ते देखील तुम्हाला काही टिप्स देत आहे. तर तुम्ही कॉलर नेकचे तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकतात किंवा मग असे प्रिंटेड आणि छोटे गळे आणि थोडीशी ब्लाऊजची लांबी तुम्ही ठेवून असे ब्लाऊज शिवू शकतात. किंवा एखादं छोटंसं पॅटर्न तुम्ही तुमच्या ब्लाऊजला बॅक नेकला टाकू शकतात. तर मोस्टली तुम्ही कॉटनचे प्रिंटेड ब्लाऊज यूज करा. वेगळे ब्लाऊज पीस घेऊ शकतात आणि त्यामध्ये साडीचा कापड तुम्ही त्यामध्ये ॲड करायला लावू शकतात टेलरला. तर असे काही गळे आहेत ज्याच्यामध्ये कटवर्क असेल किंवा 2 कलर वेगळे असतील किंवा एखादी बॉर्डर असेल, तुम्ही एखादा वेगळा ब्लाऊज पीस घेऊन ती बॉर्डरसुद्धा तुम्ही त्यामध्ये ब्लाऊजमध्ये ॲड करू शकता. तर थोडं डिफरंट ब्लाऊज तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पार्टी फंक्शनला साडीवर तुम्ही वेअर करू शकतात. तुमच्या साडीला, प्लेन साडीला ते इतका सुंदर आणि वेगळा एलिगंट लुक देणार आहेत. ही अगदी विचारणारे तुम्हाला विचारतील की तुम्ही ही साडी आणि हे ब्लाऊज कुठून घेतलं आहे. तर थोडासा ब्लाऊज ना साडीपेक्षा वेगळा शिवा. म्हणजे सेम साडीमधून प्लेन साड्या असतात, त्यामधून प्लेन ब्लाऊज तुम्ही शिवला तर तो लुक इतका छान दिसणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बॉर्डरचा यूज करून आणि दुसरा वेगळ्या कलरचा ब्लाऊज शिवू शकतात. जर एखाद्याला तुम्हाला कॉटन सिल्क किंवा कॉटनच्या साड्या, मलमलच्या साड्या नाही आवडत असेल तर तुम्ही थोड्या वर्कच्या साड्या नेसायच्या असतील पण हेवी वर्क नेसू नका. मग तुम्ही त्यामध्ये पेस्टल कलर निवडा, अगदी स्काय ब्ल्यू किंवा मग लेव्हंडर कलर, थोडेसे लाईटमध्ये आणि लाईट वेटच्या कमी वर्कच्या साड्या तुम्ही नेसू शकतात. ज्वेलरी तर मी म्हणेल अगदी लाईट ज्वेलरी निवडा, कारण संध्याकाळी अगदीच खूप सारे दागिने घालून म्हणजे शाईन करण्यापेक्षा अगदी नाजूकशी तुम्ही ज्वेलरी वेअर करू शकता. मग ती डायमंड असो, पर्ल असो किंवा मग काहीतरी वेगळ्या गोल्डची असेल तरी तुम्ही नाजूक पॅन्डल असलेलं एक चैन घाला किंवा छोटं मंगळसूत्र घाला. इयरिंग्स देखील टॉप्समध्ये घ्या किंवा अगदी नाजूक टोंगल असतील, झुमके असतील तर तेही चालतील. तर थोडेसे तुम्ही कलरफुल म्हणजे मल्टी कलरमध्ये सुद्धा वेअर करू शकतात, कारण प्लेन साड्यावर मल्टी कलरची ज्वेलरीसुद्धा खूप छान दिसते. एखादी सिल्वर ज्वेलरी किंवा ऑक्सिडाईज ज्वेलरीसुद्धा तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा कॉटन साडीवरती खूप छान दिसेल. आणि एक हातामध्ये ना खूप साऱ्या बांगड्या घालण्यापेक्षा एखादं कडं आणि एका हातामध्ये वॉच घातली तर अगदी उत्तम लूक येईल. अगदी तुमचा जो काही लूक आहे ना तो थोडासा रॉयल रिच लूक येईल.
तर हातामध्ये एक सिंगल कडा तुम्ही घालू शकता, जो अगदीच नाजूक असेल, नाजूक डिझाईन असेल त्यावर खूपच छान असा दिसणारा, अगदी हातामध्ये खूप साऱ्या म्हणजे भरलेल्या बांगड्या घालण्यापेक्षा अगदीच नाजूक कडे तुम्ही घातले ना तर त्या साडीवर तुमचा खूप छान लूक येणार आहेत. प्लेन गोल्डन ज्या बांगड्या असतात ना त्यासुद्धा तुम्ही वेअर करू शकतात किंवा एखाद्या डायमंड असलेला किंवा मोती असलेल्या बांगड्यासुद्धा तुम्ही वेअर करू शकता. तर असे कडे ना खूप सुंदर साडीवर ते मॅच होतात, खूप छान दिसतात आणि भरलेल्या बांगड्यांपेक्षा तरी हा लूक खूपच उठून आणि खूप सुंदर दिसतो. मग ती 40शीतली मैत्रीण असो, 50शीतली असो किंवा मग 60शीतली असो. वाढत्या वयामध्ये सुद्धा सुंदर दिसणं हे कोणाला आवडत नाही. फक्त काही टिप्स आपल्याला फॉलो करायचे असतात. तर ज्या काही मी टिप्स तुम्हाला आता शेअर केल्या आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. अगदी वयापेक्षा तुम्ही 10 वर्ष लहान दिसाल, कारण हा लूक आपण स्वतः क्रिएट करायचा आहे. आपल्याला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला कशा वेळेस, कोणत्या वेळेस तुम्हाला काय घालायचं आहे. तर संध्याकाळचा जो काही लूक तुम्ही क्रिएट करणार आहात तो एलिगंट आणि क्लासी असायला हवा. तर त्या हिशोबानेच, त्या पद्धतीनेच मी तुम्हाला काही टिप्स आज दिल्या आहेत. तर नक्की फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंटसुद्धा करा. आणि आतापर्यंत अनु विथ ट्रेंडला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायचा असेल ते देखील मला कमेंट करून सांगा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा. बाय.